आसमानी संकटाप्रमाणे विविध संकटांना शेतकरी नेहमीच सामोरं जात असताना पाहायला मिळत असतानाच आता सध्याच्या घटकेला जर पाहायला गेलं तर CCIकडून येत्या 27 तारखेपासून कापूस खरेदीवर बंदी असणार असल्याचं सांगण्यात येत आहे। यामुळे मात्र शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला असल्याचं पाहायला मिळत आहे। शेतातील कापूस वेचणीनंतर भाव वाढीव मिळेल आणि त्यातून 2 पैसे मिळतील, मुलांचं शिक्षण असेल किंवा इतर बाबीकडे आपल्याला फायदा होईल अशा एक आशेपोटी शेतकऱ्यांनी आपला कापूस गोडाऊनमध्ये असेल अथवा घरामध्ये साठवून ठेवलेला आहे। मात्र आता येत्या 27 तारखेपासून CCIकडून ज्या प्रकारे कापूस खरेदी बंद होणार असल्याने चिंतेचा एक कारण बनलेला आहे। माझ्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत की नेमका हा जो चिंतेचा विषय आहे आणि शेतकऱ्यांची काय मागणी होत आहे। माझ्यासोबत आहेत राजूभाऊ वानखडे। राजूभाऊ, मला सांगा की येत्या 27 तारखेपासून CCIने कापूस खरेदी ही बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। काय एक आमची अशी मागणी आहे शेतकऱ्याची की जसं CCIमुळे हमी भावाची गॅरंटी आहे, हमी भावाची गॅरंटी असल्यामुळे 27 तारखेपर्यंत जर शेतकऱ्याचा कापूस मोजला म्हणजे जबरदस्त काम झालं आहे। आमचं असं म्हणणं आहे शासनाला की तुम्ही 31 मेपर्यंत, आता जसं ओल्या दुष्काळामुळे यावर्षी कपाशीचं पीक लेट झालं निघासाठी शेतकऱ्यांकडे बरेच दिवस मधात कापसाचे भाव वाढले असल्यामुळे बरेच शेतकऱ्यांना गोदामात माल ठेवला होता किंवा 10,000 कापूस होईल या आशेनं शेतकऱ्यांनी त्याची हे केली होती। आता जो मागचा कापूस, पहिला कापूस हा सगळा निघून जो आम्ही CCIला देणार आहोत, तर आमचं असं म्हणणं आहे की अमेरिकन डीलनुसार मार्केटमध्ये 500 रुपये 700 रुपयाचे भाव पडले आहेत। उद्या जर CCI जर 27 तारखेला बंद झालं तर याच्यापेक्षा भाव खाली येणार आहे व शेतकऱ्याचा मोठं नुकसान होणार आहे। म्हणून आमची शासनाला सर्व शेतकऱ्याच्या वतीने एक नम्र विनंती आहे की तुम्ही 31 मेपर्यंत CCIची मुदत वाढवून शेतकऱ्यांना हमी भावाचा न्याय द्या। 31 मेपर्यंत मुदत वाढ मिळावी हीच एक मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। मला सांगा, ही 27 तारखेला जी CCIकडून बंद होत आहे, मोठ्या प्रमाणात आपण कापूस वेचणी करून साठवणूक करून ठेवलेला आहे, काय यावर वाटतं? हा जो निर्णय आहे शासनाचा, शेतकऱ्यांनी 4 पैसे मिळावे ह्या उद्देशानं माल साठवून ठेवलेला आहे, पण शासन 27 तारखेला कापसाची खरेदी बंद करत आहे आणि अमेरिकन डीलमुळे म्हणजे मार्केटमध्ये एक भीती निर्माण झालेली आहे। त्यामुळे तसेच कापसाचे भाव 500 ते 700 रुपये खाली पडलेले आहे। शासनाने या सर्व गोष्टींची नोंद घेऊन आणि जे CCIची खरेदी आहे त्याला मार्चपर्यंत मुदत वाढ द्यावं अशी प्रत्येक शेतकऱ्याची शासनाला विनंती आहे। आणि अमेरिकन डील झाल्यामुळे एक भीतीचं वातावरण आहे सध्या मार्केटमध्ये। शासनानं ते जनतेपुढे सांगावं की सत्य काय आहे, जी ज्या भीती आहे शासनाला म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला, व्यापाऱ्याला, त्याचा दृष्टिकोन सरकारने स्पष्ट करावा मीडियाच्या माध्यमातून। हमी भावाबाबत काही ठोस कापूस खरेदीबाबत उचलायला पाहिजे असं आपल्याला? हो, ठोस तर शासनानं उचलायलाच पाहिजे ना, कारण हमी भाव हेच एकमेव शक्ती आहे शेतकऱ्याची। आणि शासनाने जर CCIची खरेदी जर बंद केली तर शेतकऱ्यापुढे प्रश्नच निर्माण होईल ना, शेतकरी जाईल कुठे, त्याला पर्याय उरणार नाही। अमेरिकन डीलमुळे तसेच भाव पडलेले आहे आणि शेतकरी अधगईला जाणार आहे। त्यामुळे शासनाला विनंती आहे CCIची जी खरेदी आहे ते 31 मार्चपर्यंत सुरू ठेवण्यात यावी आणि शेतकऱ्यावर संकटापासून वाचण्याचा प्रयत्न करावा। अल्पात राजूभाऊ, मला सांगा की ज्या प्रकारे आता पेरणीचा विषय आला, त्याच्यानंतर वेचणीचा विषय आला आणि त्याच्यानंतर ही 27 तारीख दिलेली आहे आणि या एकंदरीत कालावधीमध्ये कधी नोंदणीचा प्रॉब्लेम क्रिएट होतो ते, तर अशामध्ये शेतकऱ्यांची काय धावपळ होते, काय सांड होते, याच्यामुळे असं कधी वाटतं का आपल्याला की नको रे बाबा? कशाला माहिती आहे काय, या हमी भावाच्यामुळे सर्व शेतकऱ्याला नोंदणी करावी लागते। नोंदणी करायला लागत असल्यामुळे कसं कधी कधी याचं सर्व्हर डाऊन राहते। आता मधात समजा उदाहरण देताना तुरीचं 20 तारीख लास्ट होती, तर 2-3 दिवस सर्व्हरच चाललं नाही, तर तुरीची मुदत गेली आणि शेतकरी नोंदणी करायची। त्याच्यानंतर आता कापसाच्या संदर्भात कसं आहे माहिती आहे काय, कापूस हा यासाठी शेतकरी वळले की सोयाबीन साथ देऊन राहिलं नाही आहे, हरभरा पीक जे होतं दुसरं पीक ते उधळून राहिलं आहे किंवा जास्त हरभऱ्याचाही पेरा केला दुसऱ्या 10 वर्ष 5 वर्ष झालं या शेतीत हरभरा येत नाही। पण कापूस एक असं पीक आहे शेतकऱ्याला की ते जर समजा पावसाळ्यात जरी हुकलं तर ते हिवाळा झाल्यावर उन्हाळ्यापर्यंत त्याच्यात दुसऱ्या बारात येऊ शकते ते। म्हणून शेतकऱ्याचं एक लॉंग ड्युरेशनचं पीक असल्यामुळे थोडे बहुत त्याच्यात तात्पुरती हमी असल्यामुळे खर्च लागते,
पण थोडंसं बा बरोबरी तरी होईन आपली बा या उद्देशाने शेतकरी विचारतो कापसावर वळून राहिला आहे, त्याला पर्याय नाही ना. किंवा एक तर काय झालं, वन्य प्राण्यामुळे जुनं जे परंपरागत पिकं होते आमचे, जसं आम्ही हायब्रिड पेरो, आता मक्का आहे, कोणी शेतकरी आणखी हळद लावू शकतो, जे काही त्याच्या इच्छेने पेरू शकते. त्याच्याजवळ कंपाऊंडची सोय नसल्यामुळे तो आता कसं होऊन झालं, सामूहिक पीक पेरायचा प्रयत्न करते. सामूहिक पीकमध्ये कसं झालं, कापसाचा बेल्ट लागला तर कापसाचाच बेल्ट लागते, सोयाबीनचा लागला तर सोयाबीनचाच लागते, हरभऱ्याचा लागला हरभरा, असं लोक एकमेकाच्या मदतीसाठी पिकं घेऊन आले. त्याच्यात त्याचं नुकसान झालं, त्याला त्याच्या स्वतःच्या चॉईसचं पीक पेरता येत नाही. माझं तर शासनाला असं म्हणणं आहे की बा तुम्ही ह्या सगळ्या सरकारी योजना बंद करा, आम्हाला एक हमीभावाचा कायदा करा, एक आम्हाला तुम्ही कंपाऊंडची स्कीम करा पंचायत अनुदानावर, आणि एक असं एक ठोस इन्शुरन्स द्या की बा जसं ॲक्सिडेंट झाल्याबरोबर त्याचा तो FIR दर्ज झाल्याबरोबर त्या माणसाला विचारत नाही की बा तू ड्रायव्हरच्या अंगावर गेला की ट्रक तुझ्या अंगावर आला, त्याला जसा विम्याचा क्लेम भेटते तसं आमच्या शेतकऱ्याला ज्या दिवशी त्याच्या पिकाचे नुकसान होईल तेव्हा त्याला त्याची नुकसान भरपाई जी आमच्या पावतीवर नोंदलेली आहे त्यानुसार आम्हाला आमची पिकाची नोंद द्यावं, असं एक आमचं शासनाला म्हणणं आहे. या 3 गोष्टी करा, आम्ही हे सगळं अनुदान घेऊन आणि तुमचं सगळं वापस करतो, आम्हाला काहीच नाही पाहिजे तुमचं. भारत हा कृषीप्रधान देश आहे, मात्र याच बळीराजाकडे कुठेतरी दुर्लक्ष करत असल्याचं आत्ताच बोलताना व्यक्त केलेलं आहे. शासनाने लावण्यात आलेल्या सर्व योजना बंद करा आणि हमीभावाचा कायदा लागू करा, हीच एक मागणी घेत. दुसरी म्हणजे ज्या प्रकारे 27 फेब्रुवारी ही CCI कडून खरेदीची कापूस खरेदीची डेट देण्यात आलेली आहे, ती सोडून 31 मार्च देण्यात यावी, हीच एक मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे. या मागणीकडे प्रशासन लक्ष देतं का आणि शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यात प्रशासनाला कितपत यश येतं याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. प्रतीक कुरेकर, LS मराठी, मूर्तिजापूर, अकोला.